नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतीय नौदलामध्ये सामील होणारी तिसरी अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी कोणती आहे? त्या पाणबुडीचं नाव काय आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, INS अरिधमन असं त्या या ठिकाणी तिसऱ्या अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुडीचं नाव आहे. जसं की पहिली होती INS अरिहंत 2016 मध्ये, दुसरी होती INS अरिघाट ऑगस्ट 2024 मध्ये आणि नंतरची ही तिसरी आणि अधिक प्रगत असलेली ही पाणबुडी आहे, जिची क्षमता पूर्वी असलेल्या ह्या ज्या काही 2 INS अणुशक्तीवरती चालणाऱ्या पाणबुड्या आहेत त्याच्यापेक्षा त्याची ही जी काय कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे ती अजून जास्त आहे. बरोबर, तर INS अरिधमन ही या ठिकाणी भारतीय नौदलामध्ये सामील जाणारी तिसरी अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी आहे, तिचं हे नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? जम्मू आणि काश्मीरमधील मोहरा किंवा महुरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवरती वसलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, झेलम नावाची नदी आहे. कोणती? तर झेलम नावाची नदी आहे, झेलम नावाची रिव्हर आहे, त्या नदीवरचा हा जलविद्युत प्रकल्प आहे, ज्याचं नाव आहे मोहरा जलविद्युत प्रकल्प. बरोबर, याच्याबद्दल 4-5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. पर्टिक्युलरली स्थान कोठे आहे? तर बोनियार, उरी, बारामुल्ला जिल्हा या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये या ठिकाणी स्थित आहे. हे वैशिष्ट्य काय आहे? तर हा प्रकल्प 1905 मध्ये कार्यान्वित झालेला काश्मीर खोऱ्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. क्षमता काय आहे? तर हा प्रकल्प सध्या 10.5 मेगावॉट क्षमतेसह पुनरुज्जीवित या ठिकाणी केला जात आहे. हा प्रकल्प एकेकाळी लाकडी कालव्याचा, वुडन फ्लूमचा वापर करणारा एक अनोखा प्रकल्प होता, त्याच्यामुळे देखील हा बऱ्याच वेळेला या ठिकाणी चर्चेमध्ये होता. बरोबर, तर जम्मू आणि काश्मीर रिवाइज 120 इयर ओल्ड पॉवर प्रोजेक्ट. बरोबर, ठीक आहे. कुठे आहे हा? तर या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत. तुम्हाला आठवते जम्मू आणि काश्मीर अगोदर एक राज्य होतं, त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला 31 ऑक्टोबर 2019ला. तर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा, राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सलीम अली आणि दचिगाम आणि 2 महत्त्वाचे धरण बगलिहार आणि उरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 100% हा प्रश्न विचारला जाणार, स्टार मार्क करून घ्या. पायल नाग ही जी काही महिला खेळाडू आहे, ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, या एक पॅरा आर्चर आहेत. म्हणजेच काय? पॅरा तिरंदाज आहेत, तिरंदाजी या खेळाशी या संबंधित आहेत. या चर्चेमध्ये काय आहेत तर लिहून घ्या. ओडिसाच्या या 18 वर्षीय तिरंदाज पायल नागने आंतरराष्ट्रीय तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि सुवर्ण पदक जिंकणारी जगातील पहिली चतुर्विद अपंग खेळाडू बनून त्यांनी या ठिकाणी इतिहास रचलेला आहे. वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज बँकॉक या ठिकाणी जी काही होत आहे त्याच्यामध्ये यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील पहिली चतुर्विद अपंग खेळाडू बनून त्यांनी इतिहास रचलेला आहे, सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ओडिसा राज्याला बिलॉंग करतात, 18 वर्षाच्या आहेत आणि पॅरा तिरंदाज आहेत, तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहेत. पायल नाग असं त्यांचं नाव आहे. हे आहे एखाद्या पर्टिक्युलर खेळाबद्दल. तर बाकीचे जे काही वेगवेगळे असे खेळ होत असतात, क्रीडा स्पर्धा होत असतात, त्याच्यामध्ये आपण एकदा रिव्हिजन टाकूया. महिला आशिया कप झालं 2025 मध्ये. बरोबर, त्याच्यामध्ये भारताने रौप्य पदक जिंकलं. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 झाली स्पर्धा पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांच्या या ठिकाणी कलिग लार्सन्स यांनी जिंकलं. प्रो रेसलिंग लीग 2026 हरियाणा थंडर्स यांनी जिंकलं. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक आपल्या पॅरा भारताने जिंकलं. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जम्मू आणि काश्मीरने जिंकली. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 किमी अँटोनेली यांनी जिंकलं. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकलं. तर सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 बांगलादेशने या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. मेटा प्लॅटफॉर्म्सने एप्रिल 2026 मध्ये कोणते नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल सादर केलेले आहे?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मस स्पार्क असं त्याचं नाव आहे. काय नाव आहे? मस स्पार्क असं त्या मॉडेलचं नाव आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. जागतिक AI स्पर्धेमध्ये आपले स्थान मजबूत करण्याच्या उद्देशाने तयार केलेले एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे. म्यूज पार्क म्हणा किंवा मस पार्क म्हणा, काही हरकत नाही. हे प्रगत मशीन इंटेलिजन्समधील नवप्रक्रमाला गती देण्यासाठी मेटाने स्थापन केलेल्या विशेष AI टीमचे हे पहिले प्रोडक्ट आहे, उत्पादन आहे. बरोबर. तर मेटा प्लॅटफॉर्मने हे विकसित केलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या तयारीचा भाग म्हणून साजरा होणारा योग महोत्सव 2026 कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पॉईंट लिहून घ्या. योग महोत्सव 2026 महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक लोणार या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेलं आहे. लोणार सरोवर याच ठिकाणी आहे. बरोबर. तर महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी योग महोत्सव 2026 सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र स्थापना 1 मे 1960, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, राजधानी मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. क्लिअर. या ठिकाणी इग्नाइट अकॅडमी, जसं की मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, इग्नाइट अकॅडमीने या ठिकाणी RTO AMVI 2026 या परीक्षेसाठी 461 जागा आहेत. बरोबर. याच्यासाठी या ठिकाणी एक यशाचा राजमार्ग बॅच नावाची बॅच सुरू केलेली आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. बरोबर. या ठिकाणी धनंजय सर सर्वांनाच माहित आहेत, ऑलरेडी सिलेक्टेड झालेले आहेत AMVI 2011 आणि 2017च्या परीक्षेमध्ये. सोबत ONGC मध्ये यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदी देखील कामकाज पाहिलेलं आहे. यांनी एक बॅच या ठिकाणी लॉन्च केली आहे. बॅचची किंमत फक्त ₹2 आहे. या बॅचची आणि या व्हिडिओची, या क्लासेसची लिंक, ॲप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. या ठिकाणी स्ट्रॅटेजी लेक्चर्स या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहेत. पुस्तकं कोणती वापरायची, मार्गदर्शन देण्यात येणार आहे. MCQ कसे सोडवायचे त्याच्या टेक्निक्स तुम्हाला सांगण्यात येणार आहेत. आणि ऑलरेडी एक्झाममध्ये सिलेक्शन झालेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या सुद्धा अभ्यासाच्या पद्धती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. तर या ठिकाणी ही जी काही बॅच आहे ती या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. त्या ॲप्लिकेशनची लिंक या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. पुढचा प्रश्न क्रमांक 5. IPL 2026 मधील पहिले शतक कोणत्या खेळाडूद्वारे करण्यात आलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संजू सॅमसन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? संजू सॅमसन असं त्यांचं नाव आहे. IPL 2026 मधील पहिले शतक कोणत्या खेळाडूद्वारे करण्यात आलं? तर संजू सॅमसन. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आहे. कॅमेरॉन ग्रीन हा IPL 2026 हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे, ज्याला KKRने या ठिकाणी 25.20 कोटी रुपयांना घेतलेला आहे. IPL ची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला मी मध्येच थोडंसं डिस्टर्ब केलं. बरोबर. संजू सॅमसन तर उत्तर आहे, परंतु मी मध्येच कॅमेरॉन ग्रीन बद्दल सांगितलं. बरोबर. ठीक आहे, लक्षात घ्या. कॅमेरॉन ग्रीन हा काय ठरलेला आहे? तर 2026च्या IPL मधला मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेयर या ठिकाणी ठरलेला आहे. जवळपास 25.20 कोटी रुपयाला बाय केलेला आहे KKRने. तो आहे ऑस्ट्रेलियाचा. ठीक आहे. या ठिकाणी IPL 2026 मधील पहिले शतक केलं आहे संजू सॅमसनने, आणि सॅमसनचं या ठिकाणी IPL मधील हे 4थं शतक आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे IPLच्या इतिहासामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. संशोधकांनी भारतातील कोणत्या राज्यामध्ये रोह भुंग्यांच्या 3 नवीन प्रजाती शोधलेल्या आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला सुद्धा प्रश्न कधी कधी पडतो, याच अरुणाचल प्रदेशामध्ये कधी बेडकाच्या जाती, कधी फुलपाखराच्या जाती, कधी या ठिकाणी भुंग्यांच्या जाती, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजाती याच ठिकाणी शोधल्या जातात. बरोबर. 3 या ज्या काही नवीन प्रजातींची नावे आहेत, कोणत्या रोह भुंग्यांच्या प्रजातींची नावे ते काय काय आहेत? मेगालोपिनस हे तिन्ही नावे तिन्ही भुंग्याला सुरुवातीला आहेत. मेगालोपिनस, मेगालोपिनस, मेगालोपिनस. बरोबर. आता 3 भुंग्याची नावे काय आहेत? अरुणाचलेन्सिस, मिथुन आणि मायक्रो. ही नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. बरोबर. तर या ठिकाणी संशोधकांनी भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये रोह भुंग्यांच्या 3 नवीन प्रजाती या ठिकाणी शोधलेल्या आहेत. अरुणाचल प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987. मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू, राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, राजधानी आहे इटानगर. 2 धरणं आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी, आणि 2 राष्ट्रीय उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा. पुढचा प्रश्न क्रमांक 7. नॅस्कॉम फाउंडेशनच्या नव्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, UB प्रवीण राव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? UB प्रवीण राव असं त्यांचं नाव आहे. नॅस्कॉम फाउंडेशनच्या नव्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजता आपण एक व्हिडिओ अपलोड करूया नक्की, ज्याच्यामध्ये आपण ह्या ज्या काही लेटेस्ट अपॉइंटमेंट्स आहेत, लेटेस्ट नियुक्त्या आहेत, त्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ आज संध्याकाळी अपलोड करून टाकूया.
ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. जसं IPL असतं, इंडियन प्रीमियर लीग, तसंच RPL आहे. RPL म्हणजे काय? रग्बी प्रीमियर लीग. या 2026मध्ये त्याची दुसरी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, हैदराबाद या ठिकाणी. पर्टिक्युलरली गचिबौली स्टेडियम आहे हैदराबादमध्ये, त्या ठिकाणी अशा प्रकारचा हा खेळ असतो. पहा, बरोबर की नाही? तर हा खेळ म्हणजेच याला रग्बी प्रकारचा खेळ म्हटलं जातं. हा जो काय खेळ आहे याची दुसरी आवृत्ती या ठिकाणी हैदराबाद शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. जालियनवाला बाग स्मृती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्या दिवशी 13 एप्रिलला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जालियनवाला बाग स्मृती दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. महिला आरक्षणासंदर्भात नुकत्याच मंजूर झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामागे लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये महिलांना किती टक्के कोटा देण्याचा उद्देश आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 33%, 33%. आरक्षणाचं प्रमाण कसं असणार आहे? एकूण जागापैकी 33%, 1/3 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. प्रस्तावित बदल काय असणार आहे? तर लोकसभा जागांची संख्या 543 वरून वाढून ती आता 816 ते 843 पर्यंत नेण्याचा आणि त्यातील 273 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा या ठिकाणी सध्या प्रस्ताव आहे. बरोबर. आणि कालावधी कसा असणार आहे या रिझर्वेशनच्या बाबतीत? तर हे रिझर्वेशन, हे आरक्षण 15 वर्षासाठी लागू असणार आहे. पुढचा प्रश्न, इंडियन ओशन शिप सागर उपक्रमाअंतर्गत भारतीय नौदलाच्या ऑफशोर पेट्रोल व्हेसल INS सुनायनाने आपले पहिले बंदर आगमन कुठे केलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, माले. माले मालदीव या ठिकाणी. उद्देश काय? तर सागर. पहा, इंडियन ओशन शिप सागर उपक्रमाअंतर्गत. सागर SAGAR फुल फॉर्म काय? सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. या उपक्रमाअंतर्गत सागरी सहकार्य वाढवणे प्रस्थान कुठून करण्यात आलं होतं? तर INS सुनयनाने मुंबईतून रवाना झालेलं होतं आणि तिने पहिली आपली जी काही भेट आहे ती माले म्हणजेच मालदीव या ठिकाणी दिलेली आहे. शेवटचा प्रश्न, BPCL म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, संजय खन्ना असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? संजय खन्ना असं त्यांचं नाव आहे. BPCL बरोबर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने ऑपरेशन हिमसेतू सुरू केलेला आहे? मेघालय, सिक्कीम, राजस्थान की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस.
23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर?